आता हृदयविकाराचे उपचार तेही मोफत डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, परमकॅर तसेच सर्व उपचार व शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत 100% मोफत। वेळेत सल्ला, त्वरित उपचार, पैशांची बचत आणि उत्तम आरोग्य। डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहता। पवित्र तीर्थक्षेत्र आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली साईबाबांची शिर्डी आता वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आली आहे। जुनी खुन्नस आणि दुकान लावण्याच्या वादातून 2 तरुणींनी एका महिला भाजीफळ विक्रेत्याची चाकून भोसकून निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे शिर्डीत महिला गुन्हेगारांचे कारनामे समोर आले। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला। शिर्डी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक 4 जवळ रविवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। मृत महिला जयश्री क्षीरसागर या परिसरात डाळिंब आणि काकडी विक्रीचा व्यवसाय करत होत्या। रविवारी रात्री किरकोळ कारणावरून मुख्य आरोपी फिजा पटेल हिनं जयश्री यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद विकोपाला गेल्यानंतर फिजा पटेल हिनं तिची साथीदार अंजली खंडीझोडीला फोन केला। मृत जयश्री आणि अंजली यांच्यात यापूर्वीपासूनच पूर्ववैमनस्य होतं। पोलिसांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार अंजलीने जयश्री यांचा कायमचा काटा काढण्यासाठी फिजा पटेल हिला चाकू आणून दिला होता आणि तिच्या सांगण्यावरूनच हा थरारक खून करण्यात आला। फिजानं जयश्री यांच्या पोटात चाकून सपासप वार केले, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली। अवघ्या काही तासात मुख्य आरोपी फिजा पटेल आणि या हत्येचा कट रचण्यात सहभागी असलेली अंजली खंडीझोड या दोन्ही तरुणींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी BNS कलम 103 हत्या तसेच कलम 61(2) गुन्हेगारी कट आणि इतर संबंधित कलमानुसार दोन्ही महिला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला। हत्येसाठी गुन्हेगारी कट रचल्याचा कलमाचाही यात समावेश करण्यात आला। घटनेनंतर शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आणि राजकीय नेते ॲक्शन मोडमध्ये आलेत। शिर्डीत गुन्हेगारी वाढण्यास अवैध व्यवसाय करणारे आणि बेकायदेशीर बांधकाम करून राहणारे लोक कारणीभूत आहेत। आता शिर्डी नगरपालिका आक्रमक झाली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या नागरी सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यांच्या अवैध बांधकामावर लवकरच कडक कारवाई केली जाईल। साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीर बनला। मंदिर परिसरातच एवढी मोठी घटना घडल्यानं स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। प्रशासनानं अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते। नगर परिषद म्हणून जे ह्या शिर्डी शहरात गुन्हेगारी करतील किंवा गुन्हेगारीमध्ये अडकलेले असतील अशा लोकांच्या नागरी सुविधा आम्ही प्रथम बंद करणार आहोत। जर त्यांची आस्थापना ती जर कायदेशीर नसेल, बिगर परवानगीची असेल आणि जर परवानगी घेतलेली असेल पण कायदेशीर बांधलेली नसेल तर तिला सुद्धा JCPच्या सहाय्याने उद्या तिचा पण आम्ही त्या ठिकाणी पाडण्याचा बंदोबस्त करणार आहोत। हा सगळा प्रकार इझी मनीमुळे झालेला आहे। मुलींची जर एवढी हिंमत वाढली असेल तर आता कुठंतरी कायमस्वरूपी हा विषय बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार साहेबांनी पण तसे निर्देश दिलेले आहेत। सुजय दादांचं सकाळी बोलणं झालं, त्यांनी पण तसे आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि त्या दोघांच्या आदेशाचं पालन आम्ही शिर्डी नगर परिषद, शिर्डी पोलीस स्टेशन, साईबाबा संस्थान, शिर्डीतील सर्व नागरिक आमचं ते सगळे आदेश पालन करायचं आमची जबाबदारी आहे। श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा 9623 89 91 91, 9623 65 91 91। साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर।